विठ्ठल 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 हरिः ओम औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो चरण त्यास इच्छित देता आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महनीय विभूती आणि पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद त्रिविक्रम भारतीविषयी आणि त्यांच्या परमार्थाविषयी गुरुचरित्रांतर्गत जो विचार मांडला गेलेला आहे तो विचार आपण अध्यात्माच्या माध्यमातून आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला. गाणगापूरच्या परिसरात अनेक अलौकिक अशा प्रकारच्या घटना घडत असत आणि सर्व घटनांचं आदी केंद्र सद्गुरुनाथ महाराज हेच होतं. त्यांच्या सहवासात सदैव लोकांना आनंद मिळत असे म्हणून लोक त्यांना आनंदाचं निदान असं म्हणत असत. अशा घटना घडता घडता विदुरा नामक जे नगर आहे त्या नगरचा राजा जो होता तो यवन बादशाह होता. त्यावेळा यवनांची कारकीर्द होती आणि या बादशाहाला पुष्कळ काही जाणून घेण्याची इच्छा असेल. गुरुचरित्रामध्ये जो विचार मांडलेला आहे तो विचार अतिशय सम्यकतेनं मांडण्याचा सरस्वती गंगाधरांनी अतिशय सुंदरतेनं मांडण्याचा सद्गुरूंच्या कृपेनं त्याला त्या मांडणीमध्ये सुद्धा सफलता आलेली आहे. तर हा बादशाह काय करत असेल, वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेत असेल आणि त्या गोष्टींवर आपला स्वतःचा असा काहीतरी विचार करत असेल आणि राजाचा तो राजधर्मच आहे. राजाच्या ठिकाणी काही गुण आवश्यक असतात. त्यातला प्रथम गुण जर कोणता असेल तर प्रजेच्या बाबतीत जितकं काही जाणता येईल तेवढं जाणून घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्यानुसार आपलं अनुशासन जे आहे त्या अनुशासनाचं प्रचलन करणं हा राजधर्म आहे. त्याचबरोबर आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तो धर्मविद राजा होता. त्याचा धर्म त्याला प्रिय होता आणि म्हणून त्याला असं वाटायचं की तौलनिक दृष्ट्या इतर धर्म आणि आपला धर्म
यांच्याविषयी काही विचार जाणून घ्यावेत. असं एकंदर गुरुचरित्राचं वाचन करत असताना जाणवल्याशिवाय राहत नाही. तौलनिक अभ्यास हा मूलभूत वृत्तीप्रवाह जो माणसाचा असतो तो प्रगल्भ करायला मदत करत असतो. असा तो राजा विदुरानगरीमध्ये असताना एक विलक्षण अशी घटना आपण म्हणू भगवंताच्या इच्छेनंच घडली. कारण जे काही घडतं ते त्याच्या इच्छेनं घडतं असं आत्मविद आणि आत्मज्ञानी माणसांचं म्हणणं आहे. तो भगवंताच्या इच्छेनंच घडली असं म्हणायला काही हरकत नाही. अचानक त्या विदुरानगरीमध्ये 2 ब्राह्मण आले आणि त्यांचा वेदांचा अभ्यास अतिशय सुंदर होता. वेदविद होते. वेदविद म्हणजे काय? वेद पठण करायचे आणि वेदांचं विवरणही करत असत. मीमांसाही उत्तम करत असत. वेदांचं संश्लेषण, विश्लेषण आणि वेदांचा अर्थ सुंदर रीतीनं त्यांना सांगता येत असे. अर्थात एखाद्या गोष्टीचा अधिकार प्राप्त झाला म्हणजे माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकतेनंच, कारण इतर कौतुक करायला लागल्यानंतर एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. हा अहंकार जर सुप्त असेल, आपल्यात आपल्याला जिरवता आला तर ठीक आहे, पण त्या अहंकारानं जर रौद्र रूप धारण केलं तर त्यातनं काहीतरी अघटित अशा प्रकारचं घडत राहतं आणि विसंवादित्व निर्माण होतं. तेव्हा या ब्राह्मणांनी वेद म्हणतात म्हणून आपली स्तुती करून अनेकांच्याकडून घेतलेली होती आणि त्यांना असं वाटत असे की वेदांच्यावर चर्चा करून आणि या चर्चेमध्ये इतरांना पराभूत करून आपण त्यांच्याकडनं जयपत्र घ्यायला हवे. असं करता 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 त्या राजाच्या दरबारामध्ये हे गेले आणि त्यांनी आपला जो वेदाधिकार आहे तो राजाच्या पुढं व्यक्त केला. खरं पाहिलं असता वेदाधिकार हा व्यक्त करायचा नसतो. तो स्वभावतःच सिद्ध असल्यामुळं लौकिक राजांच्या पेक्षा वेदाधिकारी हा श्रेष्ठ असतो. कारण वेदपुरुष जो आहे हा वेदपुरुष आणि त्या पुरुषाचं एकंदर कार्य सृष्टी प्रचलनाच्या दृष्टीनं जर आपण त्याचा विचार केला तर जीवमात्राच्या दृष्टीनं ते संजीवक आहे आणि जीवांचं प्रचलन करण्याच्या दृष्टीनंही उपयोगी आहे. असं असताना सुद्धा मूलभूत आपली पारमार्थिक भूमिका जी आहे त्या भूमिकेची या उभयतानं विस्मृती झालेली होती आणि त्यांना असं वाटायला लागलं की लौकिकातलं द्रव्य जे आहे, मान सन्मान जो आहे आणि लोक जे आपलं कौतुक करतात हेच परमसत्य आहे असा भ्रम झाला. याला आत्मभ्रम असं म्हणतात. आत्मभ्रम असं का म्हणतात तर मूळ सत्ता न ओळखता मायेच्या आवरणाखाली कार्यरत व्हायचं, काहीतरी करत राहायचं आणि लोकानुनय करायचा आणि लोकांच्याकडून आपला अनुनय अशा तऱ्हेनं करून घ्यायचा की ज्या योगी आपण सर्वश्रेष्ठ आहोत याची जाणीव लोकांच्या मानसपिंडावर राहावी. राजाच्या दरबारात हे दोन्ही ब्राह्मण गेले. राजा हा राज्य करत होता, राज्याधिकारी तो होता आणि वेदाधिकारी हे ब्राह्मण होते. खरं म्हटल्यावर प्राचीन काली अशी प्रथा होती, म्हणजे ज्या काळात सद्गुरुनाथ महाराज गाणगापुरात आहेत त्या काळात ही प्रथा होती की अशा प्रकारचे आध्यात्मिक अधिकारी लोक जर भेटले
तर त्यांची पाद्यपूजा करायची, त्यांना नमन करायचं, त्यांचा गौरव करायचा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या काही वस्तू बहाल करायच्या, अर्पण करायच्या, ही प्रथा असते. अजूनही या प्रथा आहेत की अध्यात्मातले जे अधिकारी लोक असतात, सद्गुरूंचं कार्य ज्यांनी ज्यांनी पुढं चालू ठेवलेलं आहे, अशा लोकांचा मान सन्मान उत्तम रीतीनं करायचा आणि या मान सन्मानातून होणारा जो आनंद आहे, हा आनंद आपल्या हृदयात संपुटित करून ठेवायचा. ही प्रथा आजही आहे. रामायणकालीन ही होती, महाभारताच्या काळातही होती आणि भारतीय संस्कृतीचं जे सुंदर अशा प्रकारचं आदिबीज किंवा धर्मबीज आहे, त्या धर्मसत्तेनं या प्रथांचा मान आणि सन्मान केलेला आहे. हे ब्राह्मण त्या दरबारात गेल्यानंतर राजा जरी यवन होता तरी सुद्धा त्याला असं वाटलं की यांच्याकडून आपण ऐकावं, वेदस्तुती ऐकावी आणि ती स्तुती ऐकून मग आपण ठरवायचं की काय आहे बाबा यांच्या धर्मामध्ये, काय आहे काय नाही, कोणती उणीव आहे. कारण राजाला स्वाधिकार, त्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सुरक्षित करण्यासाठी म्हणून जी काही माहिती आवश्यक आहे ती माहिती गोळा करावीच लागते आणि आपला अधिकार त्याला प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या सुद्धा म्हणजे लोकांच्या मानसपिंडावर सुद्धा प्रस्थापित करावा लागतो. तेव्हा हे ब्राह्मण तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही वेदांचं पठण केलेलं आहे, आमचा वेदांवर अधिकार आहे, वेद शास्त्र मीमांसा हे करू सर्व काही आम्हाला ज्ञात आहे. आणि इतकंच नव्हे तर जर आमच्याशी कोणी वेदांवर वाद केला तर तो वाद आम्ही करायला प्रवृत्त, त्या वादासाठी म्हणून आम्ही वेदांचं अधिष्ठान नेमकं काय आहे याची जाणीव करून देऊ शकतो. असं काही सांगितल्यानंतर राजाला आनंदच झाला. त्याला वाटलं बरं झालं, अन्य धर्माचं ज्ञानसुद्धा आपणाला होतं, पुन्हा नेमकेपणानं त्यात उणीवा काय आहेत त्याही आपल्याला कळतात. माझ्या धर्माचं अधिष्ठान काय आहे याच्याशीही मला त्याची तुलना करता येईल आणि त्याचबरोबर अनायासे आपल्या दरबारातला वेळही चांगला जाईल, ज्ञानाची निष्पत्ती होईल आणि या ब्राह्मणांच्या ठिकाणी असलेलं जे वेदज्ञान आहे ते सामाजिक स्तरावर प्रगट होईल, असे काही विचार राजाचे झाले असावे. हे विचार चालू असतानाच त्यांना सांगितलं की आपण वाद करायला काही हरकत नाही. त्याप्रमाणे त्याच्या दरबारात हे वादविवाद चालत असत. वादातनं काय होतं, पुष्कळ वेळा विसंवादित्व निर्माण होतं. त्या दोन ब्राह्मणांनी अनेकांना वादामध्ये जिंकलं, अनेकांना पराभूत केलं आणि आपला जेवढा गौरव करून घेता येईल त्या राजाकडून तेवढा गौरव करून घेतलेला आहे. गुरुचरित्र अध्याय 25 आहे. अध्याय 25 मध्ये हे विश्लेषण उत्तम रीतीनं दिलेलं आहे. तेव्हा हा वाद जेव्हा आणखी पुढं जायला लागला तेव्हा त्या दरबारातले लोकही म्हणायला लागले, बाबा आता या ठिकाणी काही तुमच्याशी वाद करायला कोणी तयार नाही आणि अन्य ठिकाणी आपण जायला काही हरकत नाही. ते म्हणले, तुझ्या दरबारात राजा जर आता लोक नाहीत तर आम्ही इतरत्रही जातो आणि गावोगावी हिंडतो आणि जयपत्र लिहून घेतो. जयपत्राची इच्छा का, या इच्छेच्या मागं एक 2-3 कारणं असतात. एक, जयपत्रामुळं आपली श्रेष्ठता सिद्ध होते. जयपत्रामुळं सामाजिक मान सन्मान जो आहे हा आणखी उत्तम रीतीनं सुरक्षित केला जातो आणि जयपत्र हे
लोकांनी त्यांचा अनुनय करण्याच्या दृष्टीनं त्यांना उपयोगी होत होतं. या जगातलं सुखी जीवन सहजरीतीनं त्यांना घालवता येणं शक्य होत होतं त्या जयपथामुळे. म्हणून गावोगावी त्यांनी हिंडायला त्या परिसरामध्ये त्या राजाच्या राज्यातली जी गावं होती त्या गावामध्ये जायला सुरुवात केली. आणि त्यांच्या कानावर त्रिविक्रम भारतींची कीर्ती आली. त्रिविक्रम भारतींचं वर्णन जे आहे, महामुनी असं वर्णन करायला काहीही हरकत नाही. का तर त्यांचाही वेदांचा अभ्यास होता आणि मनाची प्रगल्भता अध्यात्म व्याप्त असल्या कारणानं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही स्तरावर परमात्म तत्व प्रस्थापित झालं असल्या कारणानं ते आत्मविद झालेले होते. महामुनी म्हणून त्यांचा गौरव आपण करायला काही हरकत नाही. त्यात बाकी समजा काहीही गोष्टी नसल्या तरी सुद्धा सद्गुरुनाथ महाराजांचा अतिशय प्रसन्न आशीर्वाद, सबळ आशीर्वाद, ज्या आशीर्वादाचं सामर्थ्य ब्रह्मांडाचा भेद करण्याचा आहे असा आशीर्वाद त्यांना लाभलेला होता. या दोन ब्राह्मणांनी कीर्ती ऐकली त्रिविक्रमाची आणि ते उन्मत्त झालेले होते. अहंकार त्यांचा ओसंडत होता. अहंकार जेव्हा प्रचंड प्रमाणात निर्माण होतो तेव्हा काय होतं तर माणसाच्या ठिकाणचा विवेक जो आहे तो विवेक ढळतो. त्याच्या ठिकाणची जी विनयशीलता आहे त्या विनयशीलतेला धक्का बसतो. त्याच्या ठिकाणचा जो सत्वगुण आहे तो सत्वगुण बाजूला राहतो आणि मनुष्याचा वावर तमोगुणामध्ये होतो. आणि तमोगुणामुळं त्याचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व अशा तऱ्हेनं कार्य करतं की जे माणुसकीला सुद्धा लांछन आणू शकेल. तेव्हा त्रिविक्रम भारतींचा गौरव ऐकल्यावर, कीर्ती ऐकल्यावर या ब्राह्मणानं वाटलं की आपणही कुमशीला जावं. गुरुचरित्रामध्ये फार सुंदर रीतीनं वर्णन दिलेलं आहे. गावोगावी हिंडते आणि जयपत्रे लिहून घेते. जयपत्र लिहून घ्यायचे, गावोगावी हिंडायचे आणि अशा प्रकारे जयपत्र घेत आणि ही जयपत्र कुणाच्या परवानगीनं घेत होते तर त्या राजाच्या. म्हणजे खरं म्हटल्यावर राजांनी वेदांच्या समोर नतमस्तक व्हायला पाहिजे किंवा समाज धोरणांनी सुद्धा वेदानुनय करणं हे आपलं कर्तव्य मानायला पाहिजे. पण या गोष्टी सगळ्या बाजूला पडल्या. मनुष्याचा विवेक ढळल्यानंतर कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते याची जाणीव आपणाला यातून येईल. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण कुमशी ग्रामाला जायचं आणि तिथं त्रिविक्रम भारतींना भेटायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही वेदावर वाद करणार आहोत, आपण आमच्याशी वाद करायला पाहिजे. वेद चर्चा करूया. वाद हा शब्द थोडासा आपण बाजूला ठेवूया, पण चर्चेसाठी म्हणून आम्ही आलो आहोत असं या ब्राह्मणांनी त्यांना सांगायची व्यवस्था केली आणि स्वतःही सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर त्रिविक्रम भारतीला जेव्हा भेटले तेव्हा भारती हा अभिजात आपणाला सांगतो की अध्यात्मातला केवळ साधक नाही तर सिद्ध दशेप्रत महाराजांच्या कृपेनं पोचलेला असा महामुनी आहे. तो श्रेष्ठ आहे. त्याचं स्वतःचं आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे. त्यांचा स्वतःचा अभ्यास म्हणजे केवळ बुद्धीचा आणि अक्षरांचा सहवास नाही तर आत्मयोग जो आहे या आत्मयोगाची साक्षात प्रचिती त्यांना आहे. ऋषी पूर्वी असत. या ऋषींचं वर्णन करताना साक्षात कृतधर्माण ऋषी असं केलेलं आहे. धर्म म्हणजे काय हे प्रत्यक्ष
त्रिविक्रम भारतींनी जाणलेलं होतं. वेद हा नुसता म्हणायचा नसतो, तो जाणायचा असतो. माझ्याकडे काही पुस्तकं अभिप्रायार्थ आलेली होती, पण ज्यांनी ते पुस्तक लिहिलं ते ग्रहस्थ त्या जगात आत्ता नसल्या कारणानं अभिप्रायही देता आला नाही. त्यांनी थोडीशी वेदांच्यावर टीका केलेली होती. पण ठीक आहे, टीका जरी असली तरीसुद्धा वेदांचं जे महत्त्व, अक्षरांचं जे महत्त्व आहे, त्या महत्त्वावर जर आपण धारणा केली तर आपणाला निश्चित कळून येईल की आपल्यासुद्धा धारणा बदलल्याशिवाय राहत नाहीत, संधारणा होतात. त्यासाठी आवश्यक दोन गोष्टी, एक भाव आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्या गोष्टीवर प्रेम असणं आवश्यक आहे. नुसतं वर वेद पठण करून ज्ञान होत नाही. त्रिविक्रम भारतींच्याकडे जेव्हा हे दोघंही ब्राह्मण गेले तेव्हा त्रिविक्रम भारतीने अतिशय विनयशीलतेनं त्यांचं स्वागत केलेलं आहे. ते म्हणले, आम्ही वेदांच्यावर चर्चा करायला आलेलो आहोत, आपण त्यांच्यावर आपण या गोष्टीवर चर्चा अवश्य करूया. तेव्हा त्रिविक्रम भारतीने अतिशय विनयशीलतेनं आणि मृदू आवाजात, मृदू आवाज ही शब्दयोजना मी मुद्दाम करतो. त्याचं कारण असं आहे, जो उत्तम साधक आहे त्याच्या ठिकाणी स्वरोदय स्वाभाविक होत असल्या कारणानं त्याच्या वाणीला सुद्धा एक प्रकारचा गोडवा असतो. तो जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे शब्द केवळ कानात घुसत नाहीत, कानामध्ये जात नाहीत, तर ऐकणाऱ्याच्या आत्म्याचा अनुनय करतात आणि ऐकणाऱ्याला सुद्धा त्या शब्द माध्यमातनं जिथून ते शब्द निघालेले आहेत त्या व्यक्तीविषयी अतिशय प्रेम निर्माण होत असतं. त्रिविक्रम भारतींनी तर वेदांचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा हे ब्राह्मण आले आणि म्हणले आम्हाला चर्चा करायची आहे, त्या ब्राह्मणांचे केवळ शब्दच कार्य करत होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या उद्दिष्टानं ते उद्दिष्ट प्रगट करत असताना बोलत राहते तेव्हा त्याचे केवळ शब्द कार्य करत नाहीत, तर त्याचे डोळे कार्य करतात, त्याचे हावभाव कार्य करतात, त्याच्या शरीराला सुद्धा एक वेगळी भाषा शरीरातून स्फुरण पावत असते. आणि त्रिविक्रम भारतीनं हे नेमकेपणानं हेरलं की यांच्या ठिकाणी विलक्षण अशा प्रकारचा अहंकार निर्माण झालेला आहे. वेदांच्यावर चर्चा करायची ही इतकी गोष्ट सोपी नाही, वेद जाणणं हे सोपं नाही. स्वतः त्रिविक्रमानं त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे आणि त्याचा परमार्थ सिद्ध करण्यासाठी म्हणून सद्गुरूंच्या आशीर्वादाचा त्याला लाभ झाला, म्हणून तो परमार्थ सिद्ध झाला. अशा प्रकारचा लाभ आवश्यक असतो ही जाणीव या दोन ब्राह्मणांना काही असावीशी वाटत नाही. तेव्हा त्रिविक्रम भारतीनं या दोन्ही ब्राह्मणांचा योग्य तऱ्हेनं सत्कार केला. अशा अवस्थेत सुद्धा सत्कार केला. पहा, आपण विचार करा की जो सिद्ध दशेप्रत पोचलेला आहे किंवा उत्तम अशा प्रकारचा साधन योग ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेला आहे तो स्वभावतःच नम्र असतो. त्याच्या ठिकाणी स्वभावतःच विनयशीलता ही प्रगट झालेली असते. तेव्हा त्रिविक्रम भारतीने काय केलं, त्यांना सांगितलं की आज आपण वेदावर चर्चा करणं, वेदावर संवाद करणं, वेदावर वाद करणं या गोष्टी बरोबर नाहीत. वेदांचा अभ्यास इतका सहज आणि सोपा नाही, कारण अभ्यासाचे जे विविध अशा प्रकारचे आयाम असतात त्या आयामांना स्पर्श केल्याशिवाय अभ्यासाची पूर्ती होत नसते. आणि अभ्यासाची पूर्ती जी आहे ती झाल्यानंतर एक प्रकारची तृप्ती मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करते. त्या पूर्तीतून वाद करायची प्रवृत्ती निर्माण होत नाही.
वाद करायची प्रवृत्ती निर्माण आपल्या ठिकाणी झालेली आहे. याचाच अर्थ काय आहे तर वेद अजून नीट पचलेले नाहीत असं त्रिविक्रमांनी त्यांना सांगितलं नाही, पण एकंदर त्यांच्याशी जे संभाषण झालं त्या संभाषणाचा इत्यर्थ आपल्याला असा काढता येतो. तरी सुद्धा ते ऐकेनात. ते म्हणाले वाद तरी करा, नाहीतर जयपत्र तरी द्या. दोनच पर्याय आम्ही आपल्या पुढे ठेवतो. पहा परिस्थिती कशी आहे. त्रिविक्रम भारती हा अतिशय उत्तम भगवत भक्त आहे. मी केवळ साधक म्हणत नाही, तर उत्तम भगवत भक्त आहे. उत्तम हा शब्द अशासाठी वापरतो की ज्याच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. भक्तिविषय हा उत्तम रीतीनं त्यांनी हाताळलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर त्याची जी भक्ती आहे त्या भक्तीतनं ज्ञानाचं स्फुरण त्याला झालेलं आहे, म्हणून वेद त्याला अनुकूल झालेले आहे. भक्तीच्या मागं ज्ञान आपोआपच चालायला लागतं. आणि त्या भक्तीची परिणत अवस्था जर कोणती असेल तर ती परिणत अवस्था म्हणजे सद्गुरुनाथ महाराजांचा त्याला आशीर्वाद लाभलेला आहे. मानसपूजा ही त्यांनी सिद्ध केलेली आहे. आणि भक्तीचे विविध अशा प्रकारचे जे प्रकार आहेत त्या सर्व प्रकार माध्यमातनं तो भगवंताकडं अतिशय सुप्तावस्थेमध्ये, म्हणून भगवंताकडं जायचं, आपल्या सुप्तावस्थेसाठी भगवंताकडं जायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. आणि ते इप्सित त्याला महाराजांच्या दृष्टीनं कृपेनं साध्य झालेलं आहे. आणि ते साध्य झाल्यानंतरही या दोन ब्राह्मणांची वाद करायचा प्रसंग येतो. आणि हा प्रसंग आल्यावर काय घडतं ते आपण पुढच्या व्याख्यानात पाहणार आहोत. हरिः ओम.